नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोस्टर रांगोळी कशी काढायची ते. तर त्याच्यासाठी आधी आपण पांढऱ्या कलरने बॉर्डर करून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काळ्या कलरने हे बॉर्डर करू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रांगोळीचे शेड्स कशा बनवायचे ते. त्या व्हिडिओची लिंक मी इथे आय बटनमध्ये देत आहे आणि साईडला याचा फोटोही दाखवत आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच शेड्सचा वापर इथे आपण करणार आहोत आणि आपली पोस्टर रांगोळी बनवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण लाईट कलरपासून डार्क शेडपर्यंत जाणार आहोत. तर रांगोळी हळूहळू स्प्रेड करत न्यायचं आहे. जास्त वरूनही नाही रांगोळी पसरवत जायचं आणि जमिनीला हात न टेकवता ही रांगोळी पसरवत न्यायचं आहे हळूहळू. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हे सगळे कलर देऊन घेत आहे. कलर ओळखता येत नव्हता म्हणून मी पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज करून घेतलं आहे. आणि बघू शकता आता तुम्ही कशा प्रकारे रांगोळी सोडत जायचं आहे लाईट शेडपासून डार्क शेडपर्यंत, म्हणजे आपले सगळे कलर बरोबर मर्ज होतील. आपले आता सगळे शेड्स देऊन झाले आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत हे शेड्स. तर आपण आता 2 नारळाची झाडे काढणार आहोत. त्याच्यासाठी काळ्या कलरचा वापर करणार आहोत. काळ्या कलरने 2 नारळाची झाडे काढून घ्यायची. गवत काढण्यासाठी आपण हिरवा कलर घेणार आहोत, डार्क हिरवा कलर, आणि त्याच्यामध्ये काळा कलर मिक्स करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गवत काढून घेऊया. त्याच्यानंतर याच हिरव्या कलरमध्ये थोडासा लाईट हिरवा कलर मिक्स करून आपण आणखी थोडंसं कोवळं गवत दाखवणार आहोत. आणि आता आपण पांढऱ्या रंगाने गवतावरती टिपके देऊन घेणार आहोत, म्हणजे गवताला पांढरे शुभ्र फुले आले आहेत असे दिसेल. आणि सोबतच मस्त मावळणारा सूर्यही काढणार आहोत. बाजूलाच पक्षीही काढणार आहोत घराकडे परतणारी. आणि आता रांगोळीला आपण बॉर्डर करून घेऊया, म्हणजे आपली पोस्टर रांगोळी तयार झाली असे म्हणता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया मग पुढे नवीन व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.